मार्कंड ऋषीबाबा पर्वतावरील सोमवती अमावस्या यात्रा पुन्हा सुरू करण्याची मागणी। कळवण व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मार्कंड ऋषीबाबा पर्वत या पवित्र धार्मिक स्थळी भरविण्यात येणारी सोमवती अमावस्या यात्रा गेल्या 5 ते 6 वर्षापासून बंद असून ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते सतीश गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे। मार्कंड ऋषीबाबा पर्वत हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे प्रत्येक सोमवती अमावस्येला हजारो भाविक दर्शनासाठी येत असत। हजार वेळा काशी एक बार मार्कंड ऋषी अशी या स्थळाची ख्याती असून धार्मिक दृष्ट्या या यात्रेला विशेष महत्त्व आहे। 3 ते 4 महिन्यांच्या कालावधीनंतर येणाऱ्या सोमवती अमावस्येनिमित्त येथे मोठी यात्रा भरत असे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्याबरोबरच परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेलाही चालना मिळत होती। मात्र विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षापासून ही यात्रा बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी व भाविकांनी यात्रा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली। यात्रा सुरू झाल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले। युवा नेते सतीश गायकवाड यांनी शासन व प्रशासनाला विनंती करताना सांगितले की मार्कंड ऋषीबाबा पर्वत हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील श्रद्धेचे केंद्र आहे, त्यामुळे भाविकांच्या भावना लक्षात घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून सोमवती अमावस्या यात्रा सुरळीतपणे पुन्हा सुरू करण्यात यावी। याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान करावा अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली। गिरणा वार्ता न्यूजसाठी भारती दळवी, वणी। दिंडोरी तालुक्याच्या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर या ठिकाणी मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी सोमवती अमावस्या म्हणून भरली जाते। ते म्हटलं जाते की हजार वेळा काशी एक बार मार्कंड ऋषी अशा पद्धतीने मार्कंड ऋषी बाबांचा महिमा आहे आणि परराज्यातून या ठिकाणी भाविक भक्त येतात। कारण की सरकारने कोणत्याही पद्धतीने सोमवती अमावस्या बंद करू नये ही माझी शासनाला कळकळीची विनंती असेल। त्या ठिकाणी तहसीलदार साहेब असेल, वन विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, यांना माझी कळकळीची विनंती आहे त्या कोणत्याही पद्धतीने सोमवती अमावस्या ही बंद करण्यात येऊ नये ही नम्र विनंती सरकारला।